नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फ्रूटफुल रेसिपीजमध्ये। आज आपण रेस्टॉरंट स्टाईल राजमा करी बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी राजमा 4 ते 5 तास भिजवून घेतलेला आहे आणि त्याला कुकरला 2 शिट्ट्यांमध्ये शिजवून घेतलेला आहे। राजमा मस्त असा शिजलेला आहे। आता आपल्याला याची करी बनवायची आहे, तर त्यासाठी मसाला बनवून घेऊया। मसाला बनवण्यासाठी इथे मी 2 कांदे, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 टोमॅटो, खोबरं असं सगळं भाजून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्यासोबतच इथे कोथिंबीर सुद्धा आहे। आता हे सगळं आपल्याला मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे। तर असा मसाला मी बनवून घेतलेला आहे। आता आपण याची करी बनवून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये मी 2.5 पळी तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला खडे मसाले आणि तमालपत्र घालून घ्यायचं आहे। याला व्यवस्थित असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आणि आता बनवलेला मसाला या तेलामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे। मसाला तेलामध्ये व्यवस्थित असा फिरवून घ्यायचा। आता यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे। 1 चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे। 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि पाव चमचा हळद घालायची आहे। हे सर्व मसाले आपल्याला मस्त असे परतवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी व्यवस्थित असं फिरवून घेतलेला आहे। हा मसाला आपल्याला तेल सुटेल असं आपल्याला शिजू द्यायचा आहे। 5 मिनिटं मी मसाला मस्त शिजवून घेतला, तर तुम्ही बघू शकता मस्त असं तेल याला सुटलेलं आहे। पाणी न घालता आपल्याला हा मसाला शिजवायचा आहे। तर छान असा हा शिजलेला आहे। त्याला एकदा आपण फिरवून घेऊया अशा प्रकारे। आता यामध्ये आपल्याला राजमा घालून घ्यायचा आहे आणि हा राजमा पूर्ण मसाल्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असा फिरवून घ्यायचा। व्यवस्थित असं फिरवून झालं की यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे। परत एकदा याला फिरवून घ्यायचं। सगळ्यात शेवटी मी इथे 1 चमचा कसुरी मेथी घालत आहे। याला क्रश करायचं हातावरती आणि घालायचं भाजीमध्ये। आता आपल्याला याला 1 उकळी येईल असं हे शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे। आता आपली राजमा करी इथे खाण्यासाठी तयार आहे। वरून मी थोडासा कोथिंबीर घालून घेतलेला आहे। तर तयार आहे इथे रेस्टॉरंटमध्ये मिळते अगदी तशीच राजमा करी। ह्या पद्धतीमध्ये जर तुम्ही राजमा करी बनवली तर ती उत्तम होते आणि एकदा जर बनवली तर घरातले मंडळी परत परत तुम्हाला करून म्हणतील अशी ही उत्तम अशी राजमा करी बनते। तर नक्की घरी एकदा ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खा आणि मज्जा करा।